नमस्कार मंडळी. मालिका अधिक रंजक बनवण्यासाठी मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणले जातात. असाच एक मोठा ट्विस्ट झी मराठीच्या शुभश्रावणी या मालिकेत होणार आहे. कारण या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्याची एंट्री होणार आहे. झी मराठीच्या शुभश्रावणी या मालिकेत शुभ आणि श्रावणी या दोघांचं नुकतंच प्रेम फुलायला सुरुवात झाली आहे. या दोघांबद्दल समजल्यावर स्वीटी काय करणार असे बरेचसे प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेत. पण अशातच आता या मालिकेत नव्या अभिनेत्याची एंट्री झाली आहे. या संदर्भात स्वतः झी मराठीने एक व्हिडिओ पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तर शुभ श्रावणीच्या प्रेमाच्या प्रवासात अडथळे निर्माण करण्यासाठी स्वीटी कायमच तयार असते. आता यामध्ये आणखी एका नव्या पात्राची एंट्री झाली आहे. कलर्स मराठीवर साधारणतः वर्षभरापूर्वी लय आवडतीस तू मला ही मालिका आली होती. यामध्ये अभिनेता तन्मय जग्गाने प्रमुख भूमिका साकारली होती. त्या मालिकेत त्याला सरकार या नावाने ओळखलं जायचं. प्रेक्षकांच्या या लाडक्या सरकारने आता झी मराठीच्या मालिकेत एंट्री घेतली आहे. त्याने यापूर्वी झी मराठीच्या लवंगी मिरची या मालिकेत देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. दरम्यान तन्मय हा झी मराठीच्या शुभश्रावणी या मालिकेत रुद्र प्रताप या इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या डॅशिंग लुकचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे आता रुद्र प्रतापच्या येण्याने शुभ आणि श्रावणीच्या प्रेमाची केमिस्ट्री कशी बदलणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. रुद्र प्रताप हा श्रावणीच्या बाबांची केस स्टडी करताना दिसणार आहे. तर रुद्र प्रतापच्या रूपाने अभिनेता तन्मय जग्गा हा लवकर झी मराठीवर पुनरागमन करणार आहे. तर मालिकेत होत असलेल्या या नव्या एंट्रीबद्दल आणि एकंदरीत शुभ श्रावणी या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.